प्रभाग क्रमांक 9 राजीव नगर जुना कुपवाड रोड परिसरातील शहर विकास आराखड्यानुसार प्रस्तावित असलेल्या रस्त्यांच्या हद्दीत बेकायदेशीररित्या खाऊ गल्ली उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे। हा निर्णय स्थानिक नागरिकांच्या हिताविरुद्ध असून परिसरातील वाहतूक, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य या सर्वच बाबींवर गंभीर परिणाम करणारा आहे। या रस्त्यावर रहिवासी वसाहती असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते। अशा ठिकाणी खाऊ गल्ली सुरू केल्यास गर्दी, कचरा व ध्वनी प्रदूषण वाढून रहिवाशांचं जीवन असुरक्षित होईल। तसेच डीपी आराखड्यातील रस्ता हा नागरिकांच्या सोयीसाठी राखीव असून तो व्यापारी वापरासाठी बदलणं हा नियमभंग ठरतो। खाऊ गल्लीकरणाचा निर्णय मागे न घेतल्यास सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भागातील नागरिकांनी दिला। यावेळी राष्ट्रवादी कामगार जिल्हाध्यक्ष मुझफ्फर भैया सनदी, जिल्हा सरचिटणीस सोहेल भाई नामदार, सामाजिक कार्यकर्ते अजय भाऊ पुजारी, अशोक अण्णा शिंगाडे, सुरव पवार, श्रीकांत धरणगुट्टे, संगीता पुजारी, बाळाबाई पुजारी आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। एक पण हे आले, नगरसेवक पण आले नाही तिथं आम्हाला विचारायला, तुम्ही काय आहेत, काय सकाळपासून दंगा चालू आहे म्हणून। आम्हाला इथं आहे की नाही खाऊचं तर गाडा नको आहे, आम्हाला रस्ता पाहिजे आहे आणि इथं मुली जाणार येणार, आम्हाला इथं खाऊ घालायचं ते नकोच आहे। आम्हाला रस्ता पाहिजे तर रस्ता करून घेऊ दे, आमचं काय अडचणच नाही। हॅलो, 1990 सालापासून या राजीवनगरची स्थापना झाली, वडर समाजाची सोसायटी झाली। इथं कोणी ग्रहस्थान फिरत नव्हते, तेव्हापासून इथं लोक जनता राहतात। तिथं 5 फूट खड्डा होता, त्यावेळेला आम्ही या खड्ड्यात ड्रेनेज व पडीक माती आणून हे खड्डा पूर्ण आम्ही मोजून घेतला। लेवल झाल्यामुळं डेपुटी रस्ता 80 फुटी मंजुरी आहे, मंजुरी झालेले ते रस्ता झाले नाही। मग आमच्या खेळण्याचा पहिला इथं हे कार्यक्रम घेतला, 2दा झालं। सुधीर दादाने देखील इथं नारळ फोडून गेले। ह्याचा जो बगीचाचा कार्यक्रम जो होता हे काढून गांधी कॉलनीमध्ये स्वतः अतुल मानेने तिकडे नेऊन टाकले आणि याला विरोध केले सगळ्यांनी। मग इथं आता काय नसताना आता इथं आया बायका जाणारे आमच्या 20 फुटी रस्त्यावर आम्हाला येता जाता अडचण आहेत। आमच्या बायका पोरं बाहेर कशी जाणार, यांच्या गाड्याची अडचणी होत्या, असं प्रशासकांना सांगण्याची माझी नम्र विनंती आहे। त्यांनी विचार करावं आणि इथं त्यांनी आपल्या खाऊ गाड्यांचा त्यांना दुसरीकडे प्रस्ताव जागा द्यावं, अशी त्यांच्याही पोटावर आम्ही पाय देत नाही आणि त्यांनी आमच्या पोटावर पाय देऊ नये। जनतेचं त्यांनी संरक्षण करावं, आम्ही विरोध त्या नगरपालिकेचा नाही। प्रभाग क्रमांक 9 शिंदेमळा लवली सर्कल राजूनगर सटाळमाल्याजवळील प्रस्तावित डीपी रस्ता 80 फुटाचा लवली सर्कल ते लक्ष्मीदेव या दरम्यानचा जो रस्ता मंजूर आहे, त्या रस्त्यावर महापालिकेनं खाऊ गल्लीचा घाट घातलेला आहे। तरी या भागातील सटाळमाला असू दे किंवा राजूनगर मधील रहिवासी यांनी याला सकाळी प्रखर विरोध केलेला आहे, तरीसुद्धा महापालिका इथं खाऊ गल्लीचा घाट घालत आहे। तरीसुद्धा महापालिकेला माझं एक नम्र निवेदन आहे की त्या ज्या भागातल्या लोकांना इथे खाऊ गल्लीसाठी ते आणत आहेत, ज्या रस्त्यामध्ये खाऊ गल्ली करू शकत नाहीत, त्यामुळे त्या खाऊ गल्लीवाल्यांना पण माझं निवेदन आहे की त्यांनी पण इथे येऊ नये, का तर त्यांनी तिथून इकडे येणार आणि इथून पण त्यांना कदाचित भविष्यात इथून पण त्यांना उठवण्यात येईल। म्हणजे ज्या भागात त्यांनी आता व्यवसाय करतात तिथून त्यांना काढणार, परत इथं भविष्यात डीपी रस्ता जो मंजूर झालेला 80 फुटीचा तिथून पण त्यांना निघणार। तर या भागातल्या लोकांचा प्रखर विरोध आहे। अगर हा रस्ता इथल्या नागरिकांच्या मागणी जर मंजूर नाही केलं तर येत्या सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही इथं सांगली कुपवाड रोड हा इथं रस्ता रोको आम्ही आंदोलन करू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।